नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठे यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात पाहिलं की आता हनूचा वफाचा रिझल्ट आहे. आता रिझल्ट काय लागला ते पाहूयात पुढे. वफाच्या रिझल्टचा दिवस उगवला. मला पहाटेसच जाग आली. रात्री झोप लागली नव्हतीच. काय होणार, पास तरी होईन का? पेपर बरे गेले आहेत, उत्तरं बरोबर लिहिलेली आहेत, पण रिझल्ट काय लागेल कोणी सांगावं. पास तर व्हायलाच हवं. मार्कही चांगले पडायला हवेतच. पडतील का? मी उठलोच. नदीवर जाऊन आलो. तोंड धुतलं, अंघोळ केली. देवासमोर उभा राहिलो. काषाय वस्त्रम म्हटलं. हात जोडले. म्हणालो, देवा दत्तराया, रामा मारुतीराया, पास कर. मार्क चांगले पडू देत. मास्तरची तरी नोकरी मिळायलाच हवी मला. बाबल दुकानावर जायला निघाला. जाताना मला म्हणाला, मी बघतो जनयुगमध्ये रिझल्ट मिळतो का. वफाचा छापणार आहेत म्हणे. मी चौकशी केली होती. काय समजलं तर बघतो. तू पूजांना जाताना ये दुकानावर. पादुकांची पूजा झाली का सरळ दुकानावर ये. इतर पूजा मग कर. रिझल्टचं काय होतं ते बघूया आधी. मी पूजांसाठी बाहेर पडलो. पहिली पूजा केली. बाबलच्या दुकानावर जावं का थेट खवणेकरांकडील पूजा करून मगच जावं? तसंच करावं. दुकानात आधी आणि पूजा नंतर, म्हणजे उलटं यायला हवं. नकोच. खवणेकरांकडील पूजा करून मगच जावं दुकानावर. निकाल उशिरा समजेल तेवढं बरं. खवणेकर मास्तर घरी होते. काही न बोलता मी पूजा करून निघालो. मी निघता निघता त्यांनी विचारलं, समजला का रिझल्ट? नाही समजला. मी तोंडातल्या तोंडात म्हणालो. बाबलच्या दुकानात पोचलो. त्याच्या हातात जनयुगचा अंक होता. मालवणातून छापला जाईल. साप्ताहिक होतं. बाबल जनयुगचा अंक घरी आणे. मी तो वाची. दुकानची पायरी चढून मी आवाज न करता दुकानात जाऊन उभा राहिलो. बाबलचं माझ्याकडे लक्ष गेलं. कमालच झाली मरे हनू तुझी. बाबल मोठ्यानं उत्साहाच्या स्वरात म्हणाला. काय झालं? झालो का पास? पास झालासच रे. असो, पास तरी झालो. मी बाबलकडे बघत राहिलो. सगळ्या रत्नागिरी जिल्ह्यात तू दुसरा आलास वफाच्या परीक्षेत. आहेस कुठं हे बघ. छापलं आहे तसं इथं. त्याने अंक माझ्या हाती दिला. मी बघितलं. संपूर्ण जिल्ह्यात वरच्या नंबराने पास झालेल्या मुलांची नावं छापली होती. नंबर 1 विष्णू सखाराम गवस, सावंतवाडी. नंबर 2 हनुमंत मोरेश्वर मराठे, मालवण. मी पुन्हा नावं वाचली. खरंच तिथे छापलेलं होतं माझं नाव. वफाच्या परीक्षेत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात दुसरा. मी संपूर्ण जिल्ह्यात दुसरा वफाच्या परीक्षेत. खरंच का? खरंच असणार. त्याशिवाय का छापलं आहे जनयुगात? झाला बाबा तू एकदा वफा तरी, बाबल म्हणाला आणि कापड कातरायला लागला. मी थोडा वेळ थांबलो आणि निघालो. बाबलला म्हणालो, पूजा करून जातो घरी. पुराणिक मास्तरांना सांग शाळेत जा. बाबलने सांगितले. सांगतो मी म्हणालो आणि निघालो. आता मला नोकरी मिळेल? मिळेल सुद्धा. बाबल म्हणाला तसं. तुला वफापर्यंत शिकवीन. चांगल्या मार्कांनी पास झालास तर प्राथमिक शाळा मास्तराची नोकरी तुला मिळेल. मिळेल? मिळायला हवी. जिल्ह्यात दुसरा आलो आहे मी. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात दुसरा. कितीतरी मुलं बसली असतील त्या परीक्षेला. केवढा मोठा पसरलेला आहे आपला रत्नागिरी जिल्हा. तिसरीच्या भूगोलातच होती सगळी माहिती. दुसऱ्या दिवशी खवणेकर मास्तरांच्या घरी पूजेला गेलो. मास्तर पडवीत खुर्चीत बसले होते. सांगावं का? आधी पूजा आटपावी. पूजा आटपू लागलो. कपडे करून मास्तर देवासमोर आले. हात जोडून उभे राहिले. मी त्यांना तीर्थ दिलं. सांगावं का मास्तरांना? सांगावं. मी पास झालो मास्तर, मी म्हणालो. मी वफा पास झालो. दुसरा आलो. मी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात. तू? मास्तराने विचारलं.
आणि माझ्याकडे बघत राहिले. होय मास्तर. मी पूजा संपवली आणि उभा राहिलो, सोवळ्याची लंगोटी नेसूनच. दुसरा आलास तू संपूर्ण जिल्ह्यात वफाच्या परीक्षेत? मास्तराने विचारलं. त्यांना खरं वाटत नाही आहे की काय? काल जनयुगात छापलं आहे माझं नाव, मी सांगितलं. काय नाव तुझं? हनुमंत मोरेश्वर मराठे, देऊळवाड्याची मराठी शाळा, मी सांगितलं. काल नाव वाचली मी, मास्तर म्हणाले. तोच का तू? होय मास्तर, मी सांगितलं आणि कपडे घालू लागलो. वा, आनंद झाला, बरं वाटलं, मास्तर म्हणाले. आमच्या घरी देवपूजा करायला येणारा गरीब ब्राह्मणाचा मुलगा संपूर्ण जिल्ह्यात दुसरा आला वफाच्या परीक्षेत. मी नुसता उभा राहिलो. पुढं काय करणार? मास्तरांनी विचारलं. नोकरी मिळेल तर ती, मी अर्धवट म्हणालो. नोकरी? कुठली नोकरी मिळणार तुला? प्राथमिक शाळा मास्तर, मी म्हणालो. दुसरा आलो आहे मी संपूर्ण जिल्ह्यात. पुढं शिकायचं नाही? मास्तरांनी विचारलं. पुढं शिकायचं आहे मास्तर मला, मी एकदम सांगून टाकलं. मास्तर माझ्याकडे बघत राहिले. थोड्या वेळानं म्हणाले. मला भंडारी हायस्कूलात येऊन भेट तू. पालकांनाही सांग भेटायला. काय करतात तुझे वडील? मी काही सांगितलं नाही. भटपणच करीत असणार तेही, होय ना? पुन्हा त्यांनीच म्हटलं. त्यांना भेटायला सांग मला. माझ्या भावाला सांगतो मास्तर, थोरल्या भावाला. तो भेटला तरी चालेल, सांग त्याला. मी बाबलच्या दुकानात आलो. त्याला म्हटलं. खवणेकरांनी तुला भेटायला सांगितलं आहे भंडारी हायस्कूलमध्ये येऊन. कशासाठी? मी सांगितलं त्यांना वफा परीक्षेत संपूर्ण जिल्ह्यात मी दुसरा आलो आहे असं. बाबल मशीनची पॅडल पायांनी फिरवत मशीनच्या पाटावरचा कपडा शिवता शिवता पुढं सरकवीत राहिला. सगळ्या पूजा संपवून मी मोकळा झालो. घराकडे जायच्या रस्त्याला लागलो. वाटेतच भंडारी हायस्कूल लागलं. जावं का आत्ताच खवणेकरांना भेटायला? थोडा वेळ मी रस्त्यावर उभा राहिलो आणि शाळेच्या आवारात शिरलो. आवारात मुलं नव्हती. शाळा अजून सुरू व्हायची होती. मेची सुट्टी संपायची होती. शाळा रिकामी होती. आवारही रिकामं होतं. मी इमारतीत गेलो. व्हरांड्यातच खवणेकर मास्तरांची खोली होती. मी सरळ त्यांच्या खोलीत गेलो. खांद्याला पिशवी, हातात पळी पंचपात्री, डोकीला गंधाचा नाम असा. मास्तरांनी माझ्याकडे पाहिलं. मी आलो आहे मास्तर, तुम्ही बोलावलं होतं, मी सांगितलं. मास्तरांनी ओळखलं की नाही? मी पुन्हा म्हणालो. सकाळी तुमच्या घरी येतो पूजा करायला. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मी दुसरा आलो आहे वफाच्या परीक्षेत. हनुमंत मोरेश्वर मराठे. तू आलास? होय मास्तर. भाऊ भेटून गेला तुझा मगाशी. मास्तर पुढं काही म्हणाले नाहीत. मीच घाईघाईनं म्हणालो. मला शिकायचं आहे मास्तर पुढं. मला घ्या तुमच्या शाळेत. अभ्यास करेन मी खूप, पास होत जाईन. मास्तर लगेच काही म्हणाले नाहीत, थांबले. मग माझ्याकडे बघत म्हणाले, थोड्या कडक आवाजातच. तुला घेईन मी आमच्या शाळेत, 8वीत घेईन. तुला नादरही देईन. पण त्यासाठी नेहमी पहिला दुसरा नंबर टिकवावा लागेल. कसून अभ्यास करावा लागेल. स्कॉलरशिपही मिळेल. पहिला दुसरा नंबर टिकवून ठेवलास तरच स्कॉलरशिप. पण ते पैसे तुला मिळणार नाहीत. ते पैसे फी म्हणून जमा होतील. यालाच नादारी म्हणायचं. पहिला दुसरा नंबर गेला की स्कॉलरशिप नाही मिळणार. फीचे पैसे भरावे लागतील. समजलं सगळं? समजलं मास्तर. जा तर. देऊळवाड्याच्या शाळेतून दाखला घेऊन ये शाळा सोडल्याचा. मग नाव घातलं जाईल इथं. येतो मास्तर, म्हणत मी वळलो. आणि हे बघ, मास्तर म्हणाले. मास्तर नाही म्हणायचं. हायस्कूलमध्ये शिक्षकांना सर म्हणायचं असतं. समजलं? समजलं सर. मी शाळेच्या आवारातून बाहेर पडलो. रस्त्यावर आलो. जवळच्या रस्त्याने घरी आलो. पटकन स्टोव पेटून भात शिजत लावला. सोलकढी करण्यासाठी सोलं भिजत टाकली. भात शिजला. सोलकढी झाली तर बाबल आलाच. शर्ट पॅन्ट काढून पंचा नेसताना म्हणाला. मी भेटून आलो खवणेकर मास्तरांना शाळेत जाऊन. रिकामी कळशी घेऊन विहिरीकडे जाताना म्हणाला. सांगतो, काय कढी भात रांधला असशील तर पान वाढ. मी आमच्या पानात भात वाढून घेतला. चित्रावती घालून जेवायला सुरुवात केल्यावर बाबल म्हणाला. तू सांगितलं होतंस तसा मी भेटून आलो खवणेकर मास्तरांना. मी ऐकू लागलो. बाबल सांगू लागला. भंडारी हायस्कूलात घेईन म्हणाले तुला.
नादारी देईन, स्कॉलरशिपही देऊ, पण त्यासाठी कायम पहिला दुसरा नंबर टिकवावा लागेल. नंबर खाली गेला तर फी भरावी लागेल, मी सांगितलं. तुला काय माहीत? मी भेटून आलो खवणेकर मास्तरांना. कधी? पूजा झाल्यावर, आत्ता येताना, मी म्हणालो व थांबलो. पुढं म्हणालो. मी सरांना म्हणालो, मला पुढं शिकायचं आहे. बाबलचं जेवण झालं. पानावर बसूनच म्हणाला, जा तू हायस्कूलात. 2 इयत्ता तरी होतील की नाही असं वाटत असताना वफा झालास. जिल्ह्यात दुसरा नंबर काढलास. आता शिक तू मॅट्रिकपर्यंत. मॅट्रिकपर्यंत तुझं शिक्षण करीन मी. पानावरून उठून आचवून आला. म्हणाला, मला मुली सांगून यायला लागले आहेत, पण तू मॅट्रिक होईपर्यंत लग्न नाही करणार मी. मी येणार तुमच्या हायस्कूलात 8वीला. झोपून उठून गोठ्यातल्या मोरीतून तोंड धुवून मधू बाहेर आला तशी मी त्याला म्हणालो. मी आमच्या पडवीत उभा होतो. घरात जाता जाता तो थांबला. नक्की झालं? त्यानं विचारलं. हो झालं. ॲडमिशन घेतलीस? ते काय असतं? मी विचारलं. ॲडमिशन म्हणजे शाळेत प्रवेश रे. नाव घातलंस का? नाव नाही घातलं, मी म्हणालो. पण खवणेकर सर म्हणाले भंडारी हायस्कूलमध्ये 8वीत घेईन असं. ते म्हणाले असतील तर घेतीलच, मधू म्हणाला. आठवड्यानं होईल शाळा सुरू. मला दाखवशील ना? मी विचारलं आणि म्हटलं. तशी शाळा बघितली आहे मी, पण भीती वाटते. मोठी शाळा, इंग्रजी शाळा, मास्तर सगळे नवीन. त्यात काय भ्यायचं? मधूनं विचारलं. आणि तो त्याच्या शाळेतल्या एकेका सरांबद्दल सांगू लागला. काजरेकर कसे, सोहनी कसे, खाते कसे, भाऊ पुराणिक कसे, भाई पेडणेकर कसे, आना पेडणेकर कसे. आना पेडणेकर तुमच्या शाळेत आहेत? होय, मधू म्हणाला. मराठी काय मस्त शिकवतात. धडे, कविता, वाचन, तेही कविता करतात. कितीतरी नवे नवे शब्द सांगतात. त्यांचे लेख छापून येतात मरे, तेच ना? मी विचारलं. आना पेडणेकर यांच्या कविता, गोष्टी मी वाचिकात वाचत असे. बाबल वाचायला आणि त्या दिवाळी अंकात त्यांच्या कविता छापलेल्या बघितल्या होत्या मी. गोष्टी छापलेल्या बघितल्या होत्या. तिथे त्यांचं नाव छापलेलं, लेखक आना पेडणेकर. ते तुम्हाला सर आहेत? मी पुन्हा विचारलं. त्यांच्या कविता, गोष्टी मासिकातून छापून येतात. ते भंडारी हायस्कूलात शिक्षक आहेत? किती मस्त. आम्हाला 8वीला आले शिकवायला तर काय मजा येईल, मी म्हणालो. मधू म्हणाला. ते वरच्या वर्गांना शिकवतात, 10वी 11वीला. तुम्हाला 8वीला साधे शिक्षक. मी नेहमीप्रमाणे पुस्तकं घेतली. त्यांना कवर घातली. त्यांच्यावर माझं नाव सुंदर अक्षरात लिहिलं शाळा भंडारी हायस्कूल मालवण, जिल्हा रत्नागिरी, इयत्ता 8वी. तुकडी कोणती ते लिहिण्यासाठी जागा मोकळी सोडली. मे महिना संपत आला. मुंबईहून आलेले पाहुणे पुन्हा मुंबईला जाण्यासाठी बोटी पकडू लागले. हरी चिपळूणकर मधूकडे आला. 2 दिवस राहिला आणि बोटीनं मुंबईला परत गेला, बायको मुलांसह. पावसाचा जोर वाढला. बोटी बंद झाल्या. पावसाचा जोर आणखी वाढत गेला. शाळा सुरू झाल्या. माझा हायस्कूलला जाण्याचा दिवस उगवला. मी उठलो. नदीवर जाऊन आलो. आंघोळ केली. दुकानावर जाताना बाबल म्हणाला, आजपासून आता तुला सकाळी भात शिजून ठेवायला हवा. आमटी कर जमलं तर, नाहीतर सोलकढी. तू जेवून जा. मी दुकानावरून येऊन जेवून जाईन रोजच्यासारखा. तो दुकानात गेला. मी मराठीच्या पुस्तकातले 2 धडे पुन्हा एकदा वाचले. पुस्तक आणलं त्यावेळी एकदा सगळंच पुस्तक वाचून झालं होतं. पुन्हा 2 धडे वाचले. पुस्तकं, कंपासपेटी, 1-2 वह्या घालून दप्तर भरलं. भात शिजवला. कढीच केली. मधू त्याच्या अभ्यासाच्या खोलीत अभ्यास करीत होता. तिथे जाऊन मी म्हणालो, जायचं झालं की सांग रे, तुमच्याकडे घड्याळ आहे. आहे अर्धा तास अजून, मी हाक मारतो, मधू म्हणाला. माझं झालंच आहे सगळं. भात करून झाला, कढी झाली, दप्तर भरून झालं. थोडीशीच घे पुस्तकं. का? सगळी घेतो. पहिला दिवस कोणी काही शिकवत नाही, मधू म्हणाला. टाईमटेबल ठरलं की कोणी कोणत्या वर्गाला कोणता विषय शिकवायचा ते ठरतं. मग होतं शिकवणं सुरू. कशाला घेतोस सगळी पुस्तकं?
घेतो आपली, मी म्हणालो. भय वाटत आहे मोठ्या शाळेत येताना. मी भात सोलकढी जेवून घेतलं. बाबलसाठी पातेलीत भात ठेवला, कढी ठेवली. माझी ताटली घासून टाकली. माझ्या पानापुरतं उष्टशेण करून टाकलं. शर्ट पॅन्ट घातली. पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट. बाबलनं मला नवा शर्ट, नवी पॅन्ट शिवली होती. दप्तर घेतलं, छत्री घेतली. दाराला कडी लावली. आजपासून इंग्रजी शाळा ना तुझी? समोरच्या वहिनीनं तिच्या घराच्या दारातून विचारलं. ती आता नाशिकहून आली होती. हो, मी म्हणालो. जेवला खाल्लास का काही? त्याने विचारलं व म्हटलं. इंग्रजी शाळा म्हणजे दुपारची, दिवसातून एकदाच. जेवून जायचं. शाळा सुटली की घरी येऊन खायचं. तसंच असतं आमच्या नाशिकच्या घरी. घरी आली मुलं शाळेतून की सगळ्यात आधी खायला ठेवावं लागतं त्यांच्यापुढं. तेवढ्यात मधून हाक मारली. मी निघालो. दोघेही रस्त्यावर आलो. छत्र्या उघडून धरल्या. दोघेही चालू लागलो. छत्री सावरीत सावरीत आणि दप्तर सांभाळत सांभाळत शाळेत पोहोचेपर्यंत चांगलं भिजून जायला झालं. मधूनं 8वीच्या वर्गाची खोली मला दाखवली. म्हणाला इथे बैस. नंतर तुकडी कळेल कुठली ते, क की ब. कारण आमच्या हायस्कूलमध्ये 5वीपासून असलेली मुलं 8वीत अ तुकडीतच घेतात. बाहेरच्या शाळेतून आलेल्यांना ब नाहीतर क तुकडीच मिळते. शाळा सुटल्यावर मला हाक मार घरी जाताना. मी थांबतो वर्गातच, मी त्याला म्हणालो. तो त्याच्या 11वीच्या वर्गाकडे गेला. मला क तुकडी मिळाली. देऊळवाड्याच्या शाळेतून आलेल्या आम्हा सर्वांनाच क तुकडी मिळाली. मला, बाळ्या आंबेकरला, विजू गोरेला, भाई चव्हाणला. इतर शाळातून 7वी पास होऊन आलेल्या मुलांनाही क तुकडीच मिळाली होती. वर्गाची खोली देऊळवाड्याच्या शाळेच्या वर्गापेक्षा मोठी होती. इमारतीला खाली मजले होते. खोल्यांना भिंती, खिडक्या होत्या खूप. सर्वांना बसायला बाकं होती. कोणीच गोंधपाट आणलं नव्हतं. हळूहळू मुलं येऊन बसत होती. सगळेच लाजरे बुजरे वाटत होतो आम्ही, भांबावलेले, बावरलेले, मोठ्या शाळेची भीती वाटत असलेले. शाळा सुरू होण्याची घंटा झाली. आमचे आवाज थांबले. वर्गात शांतता पसरली. थोड्याच वेळात वर्गात शिक्षक आले. पोरगेलेसे वाटणारे. पांढरा लेंगा, लांब हातांचा पांढरा शर्ट, पण शर्टसारखा दिसणारा नव्हे. मी संभाजीच्या नाटकात घातला होता तसला अंगरखा दिसणारा. नरे मास्तर घालत तसला. कुरळे केस, रंग गोरा, हसरा चेहरा. टेबलामागं उभे राहिले. म्हणाले, माझं नाव शांताराम सदाशिव पेठे. मी तुमच्या वर्गाचा क्लास टीचर आहे. शिवाय मराठी विषय तुम्हाला शिकवणार आहे. थांबले. हसत राहिले थोडा वेळ. मांच्यावर नजर फिरवून म्हणाले, आता तुम्ही ओळख करून द्या. क्रमानं उठून एकेकानं आपलं नाव सांगायचं. कोणत्या शाळेतून आला ते सांगायचं आणि बसायचं. सगळं नाव सांगू काय मास्तर? एका मुलानं विचारलं. हो, पूर्ण नावच सांगा आणि मराठीत बोला. मास्तरऐवजी सर म्हणा. इंग्रजी शाळेत तशी पद्धत आहे. नवे पेटेक शिक्षक म्हणाले. पहिल्या वाकावर भिंतीच्या कडेशी बसलेला मुलगा उभा राहिला. सर, माझं पूर्ण नाव. एकामागोमाग एकेकानं उठून आपली नावं सांगितली. सर्वांची नावं सांगून झाली. तोवर घंटेचा टोल ऐकू आला. आत्ताच शाळा सुटली सर? मुलांनी विचारलं. नाही, पहिला तास संपला. आता मी जाईन, दुसरे सर येतील. दिवसभर असंच चालू राहील. आम्हाला गंमतच वाटत होती. 7वीपर्यंत आम्हा सर्वांना एकच मास्तर असत. तेच सगळे विषय शिकवत. तास संपल्याची घंटा नसे. घंटा शाळा भरल्या सुटल्याची. शाळा सुटली. मधू आला. आम्ही घरी यायला निघालो. घरी आलो. आपल्या घराकडे वळताना मधू म्हणाला, आधी खातो काहीतरी. मलाही चांगली भूक लागली होती. मी शाळेची भिजलेली शर्ट पॅन्ट काढून वाळत टाकली. घरची चड्डी घातली. पेटीचं झाकण उघडलं. तिथं पैशांच्या खणात थोडे पैसे होते. त्यातला एक आणा घेतला. रामाच्या हॉटेलात गेलो. तिथं मोठ्या कढईत रामा मोठ्या झऱ्याने चिवडा तळून काढत होता. त्याचा वास घमघमत होता. मी आणा पुढं केला. रामाच्या मुलाला म्हणालो, माका धीरे काण्याचं चिवडो. पुढे घेऊन घरी आलो.
पोळीतल्या चिवड्याचा तळ हाताला गरम गरम स्पर्श होत होता. मी पुडी सोडली आणि कुर्रव कुर्रव करीत चिवडा खाऊ लागलो. पेठे सर मराठी छान शिकवत, धडा समजावून देत, कवितांचे अर्थ समजावून सांगत, कवितांना चांगल्या चाली लावत, त्या चालीवर सर्वांना कविता म्हणायला सांगत. कधीकधी त्या दिवसाचं शिकवून वेळ उरे. मग ते टेबलावर बसत, तळ हातावर खडूचे तुकडे खेळवत म्हणत, तास संपल्याची घंटा होईपर्यंत लहानशी गोष्ट ऐका. सांगा सर, सांगा, आम्ही सगळे म्हणू. उत्सुकतेने ऐकत राहू. पेठे सर सांगू लागले. 3 मित्र होते. आपापल्या देशानं किती प्रगती केली आहे याबद्दल ते आपापसात बोलत होते. एक जण म्हणाला, आमच्या देशात असं यंत्र तयार करण्यात आलं आहे की त्यात एका बाजूनं अंडं टाकलं की दुसऱ्या बाजूनं आमलेट तयार होऊन बाहेर पडतं. यावर दुसरा म्हणाला, आमच्या देशात असं यंत्र तयार करण्यात आलं आहे की एका बाजूने त्यात कोंबडी घातली की दुसऱ्या बाजूनं आमलेट बाहेर पडतं. यावर तिसरा म्हणाला, कसल्या तुमच्या देशातली यंत्र? आमच्या देशात यापेक्षा अधिक सुधारलेलं यंत्र तयार करण्यात आलं आहे. एका बाजूनं कोंबडी टाकली की दुसऱ्या बाजूनं आमलेट तर बाहेर येतं. इतकं तर त्यात घडतंच, पण अधिक सुधारणा अशी की जर ते आमलेट पसंत नसेल तर ते एका बाजूने त्या यंत्रात टाकलं की दुसऱ्या बाजूने टुनकन उडी मारून कोंबडी बाहेर पडते. सगळे आम्ही मोठ्यानं हसू लागलो. तेवढ्यात तास संपल्याची घंटा झाली. डस्टर खडू घेऊन हसत हसत सर वर्गाबाहेर पडले. सरांनी सांगितलेली गोष्ट सर्वांना आवडली. मी वाचित असे त्या गोष्टीसारखी ही गोष्ट नव्हती. चांदोबा मासिकात, शालापत्रकात गोष्टी वेगळ्या होत्या. ही वेगळी होती, तरीही मला आवडली. आमलेट कसं करतात मला माहीत नव्हतं. मोठी मोठी यंत्र कशी असतात माहीत नव्हतं. बाबांना म्हटलं होतं की किर्लोस्कर कारखान्यात मोठी मोठी यंत्र असतात, पण मी यंत्र बघितलेच नव्हतं. तरी हसू आलं. इकडून आमलेट टाकलं की तिकडून टुनकन उडी मारून कोंबडी बाहेर पडते. गोष्ट आठवून आठवून मला मनातून हसू येत राहिलं. पेठे सरांना आम्ही दुसऱ्या दिवशी म्हटलं, सर कालच्यासारखी गोष्ट सांगा. आधी नाही, शिकवणं संपवून वेळ उरला तर, सर म्हणाले. आधी अभ्यास, तो नीट लक्ष देऊन केला तर नवी गोष्ट. करू सर, उघडा तर पुस्तक, पान. सर शिकवू लागत. आम्ही लक्षपूर्वक ऐकत राहू. शिकवणं संपत आलं की आम्ही म्हणू, सर गोष्ट. सर थोडा वेळ थांबत, आमच्याकडे बघत राहत. सर गोष्ट, आम्ही म्हणत राहू. पेठे सर नवी गोष्ट सांगत. आम्ही हसत राहू. तेवढ्यात तास संपल्याची घंटा होई. पुन्हा पुढल्या तासाला आम्ही म्हणू, सर गोष्ट. याला गोष्ट नाही म्हणत, एकदा सरांनी सांगितलं. मग आम्ही विचारलं, थाप. थाप सांगा सर. शिकवून झाल्यानंतर वेळ उरला तर, आधी अभ्यास, उघडा पुस्तकं. त्या दिवसाचं शिकवणं संपत आलं की आम्ही म्हणायला लागू, सर थाप, सर थाप. तासाची घंटा होईल आता. लहानशी थाप सर, आम्ही म्हणू. सर एक लहानशी थाप मारीत. बेल होई. आम्हाला हसवत ठेवून भरकन ते वर्गाबाहेर पडत. सरांची थाप सांगण्याची पद्धत मला फार आवडू लागली. मी बघत राही. आमची उत्सुकता वाढवत वाढवत नेत ते थाप सांगत. शेवट गमतीदार करीत, एकदम अनपेक्षित असा. ऐकताना कल्पनाही येत नसे की शेवट काय असेल. अनपेक्षित शेवट ऐकून आम्हाला हसू फुटे. दुसऱ्या तासाचे सर आले तरी आम्ही थाप आठवून आठवून हसत राहू. 8वी कचं टाईमटेबल मिळालं. पहिला तास कशाचा, दुसरा कशाचा असं. टाईमटेबलमध्ये चित्रकलेचे तासही होते. सूतकताईचा तास नव्हता. कापूस, सरकी, चरखा, ताणा, मागं असलं काही नव्हतं. त्याऐवजी चित्रकला होती. इतरही नवे विषय होते. हिंदी, इंग्रजी, संस्कृत, बीजगणित असे. इतर विषयांचे सर आमच्या वर्गात येत. तास असेल त्याप्रमाणे आपला विषय शिकवत आणि जात. चित्रकलेच्या तासाला मात्र आम्हाला एका वेगळ्या खोलीत जावं लागे, ड्रॉइंग हॉलमध्ये. चिंदरकर सर ड्रॉइंग शिकवीत. सर्व वर्गांना तेच एकटे ड्रॉइंग शिकवीत. पहिल्या तासाला जातानाच आमच्यातला एक मुलगा म्हणाला, सर लई मारकुटे असत. चित्र काढूक ना आला तर फाडकन मारतात.
ते ऐकून मी घाबरून गेलो. येईल का आपणाला चित्र काढता? आजपर्यंत कधीच चित्र नाही काढलेलं आपण. वर्गातही नाही आणि घरीही नाही. झाडापेडांचं नाही, गाईगुरांचं नाही, घाटाचं, देवळाचं नाही, रामाचं दत्ताचं नाही, घराचं नाही, खोपीचं नाही, विहिरीचं नाही, पाटाचं नाही. सूर्योदयाचं फक्त काढलं आहे. येईल. न यायला काय झालं? सूतकताई तरी कुठं येत होती आपणाला. तरी वर्गात जाताना मनात धाकधूक वाटत होतीच. आम्ही भिजतच ड्रॉइंगच्या हॉलमध्ये पोहोचलो. छत्र्या उघडून धरल्या होत्या, पण भिजायला झालंच होतं. तास शेवटचाच असल्याने दप्तरही बरोबर आणली होती. ड्रॉइंगचा वर्ग म्हणजे एक मोठी खोलीच होती. भिंतीच्या कडेनं विद्यार्थ्यांसाठी बसायची डेस्क ठेवली होती. एका बाजूला चिंदरकर सरांची टेबल खुर्ची. हॉलच्या मधोमध एक जागी काही वस्तू मांडून ठेवलेल्या. एक घासलेटचा डबा, त्याच्या शेजारी एक बाटली, एक चेंडू, एक मडकी, काही लाकडी फळं. हे कशासाठी ते मला समजलं नाही. सरांनी मुलांची नावं बिवं विचारली नाहीत. आपलंही सांगितलं नाही. एकदम शिकवायला सुरुवात केली. मधोमध ठेवलेल्या त्या वस्तू दिसतात का? त्यांनी खुर्चीत बसूनच विचारलं. दिसतात सर, मुलांनी म्हटलं. काय काय दिसतं सांगा. डबा, एक जण म्हणाला. घासलेटची बाटली, दुसरा म्हणाला. चेंडू, तिसऱ्यानं सांगितलं. फळाही दिसतात, चौथ्यानं म्हटलं आणि विचारलं. सर, फळा खरी असत? हां, खरी असत. तुका खावं खाई? सरांनी विचारलं आणि ते खुर्चीवरून उठले. वस्तू ठेवलेल्या जागी जात म्हणाले. याचं चित्र काढायला तुम्हाला शिकायचं आहे. चित्रकलेची वही आणली आहे ना सर्वांनी? होय सर. काढा तर त्या बाहेर. सर्वांनी चित्रकलेच्या विनाखीव कागदाच्या वह्या बाहेर काढल्या. मीही काढली. पेन्सिली, खोडरबर. चिंदरकरांनी म्हटलं. आम्ही पेन्सिली, खोडरबरही कंपासपेटीतून बाहेर काढले. काही मुलांकडे वह्या नव्हत्या. ते समजताच सर म्हणाले. पुढल्या तासापासून सगळ्यांकडे चित्रकलेच्या वह्या हव्यात. ड्रॉइंगचं सामान हवं. मी पुण्यांदा सांगणार नाही. ज्यांच्याकडे नसेल त्यांना मी ड्रॉइंगच्या हॉलमध्ये घेणार नाही. समजलं? समजला सर, मुलं म्हणाली. तुम्हाला समोरच्या वस्तूचं चित्र काढायला शिकायचं आहे. कसं ते बघा. आधी मापं घ्यायची. पट्टीनं मापा घ्यायची सर. कोण तो बोललो? सरांनी रागावून विचारलं. कोणीच उत्तर दिलं नाही. सरांनी रागावून सर्वांवरून नजर फिरवली आणि मग म्हणाले. मापं कशी घ्यायची ती बघा. असं म्हणून सरांनी उजवा हात लांब करून बोटात शीस पेन्सिल धरली. तिचं टोक वर केलं. एक डोळा बंद केला आणि उघड्या डोळ्यासमोर लांब केलेल्या उजव्या हाताच्या बोटात पेन्सिल धरून म्हटलं. डोळा मिटून उघड्या डोळ्यानं बघितलं की बोटं खालीवर करून असं माप घ्यायचं. डावा मोजला, एवढा भरला. आता बाटली मोजली. डब्यापेक्षा ती लहान दिसली. आता तुम्ही तसं करा. मुलांनी सरांच्याप्रमाणे पेन्सिली डोळ्यासमोर धरल्या. मीही धरून बघू लागलो. एक डोळा मिटून दुसरा उघडा ठेवून. त्याच्यासमोर उजव्या हाताच्या बोटात पेन्सिल धरून बघू लागलो. मापं घ्यायची. कशी? माझ्या काहीच लक्षात येईना. मी नुसता हात खालीवर करीत राहिलो. आलं का सगळ्यांना? सरांनी विचारलं. इला सर, काही मुलं म्हणाली. नाही सर, इतर मुलांनी म्हटलं. पुन्हा करा. म्हणत सरांनी पुन्हा समोरच्या वस्तूंची मापं कशी घ्यायची ते दाखवायला सुरुवात केली. मी पुन्हा तसं करून बघितलं. काहीच लक्षात येईना. कसा रे? मी शेजारी बसलेल्या मुलाला विचारलं. सोपा आहे रे, तो म्हणाला. उघड्या डोळ्यासमोर टोक धर पेन्सिलीचा. डब्याकडे बघ. पेन्सिलीत धरलेला बोट वरखाली कर. येता. मी पुन्हा तसं करायचा प्रयत्न केला. नाही जमलं. सरांनी वर्गातून फिरत फिरत म्हटलं. आलं ना? आता डबा काढा. मुलं भरकन डबा काढू लागली. शेजारच्या मुलांनाही काढला. माका दाखव रे, मी म्हणालो. त्याने माझी वही घेतली. पटकन डबा काढला. ते सरांनी बघितलं. ते समोर येऊन उभे राहिले. मी घाबरून गेलो. खाली वहीत बघत राहिलो. खाडकन माझ्या डोकीत जोरात टपली बसली. दुसऱ्याकडून काढून घेतलंस ना चित्र? हां, अगदी पहिल्या तासापासूनच? तुला स्वतःला काढता आलं पाहिजे.
नापास होशील नाही तर परीक्षेत. मला जोराची टपली मारून सर म्हणाले. पुढल्या मुलाकडे गेले. नापास? सरांनी एकदम मला नापासच होण्याची भीती घातली. खवणेकर सरांनी तर सांगितलं आहे, सतत पहिला दुसरा नंबर राहायला हवा, तरच नादारी सुरू राहील, नाहीतर फी भरावी लागेल. आता बाटली काढायची. सर पुन्हा सांगू लागले. ती डब्यापेक्षा मोठी आहे की लहान? लहान सर, मुलं म्हणाली. पुन्हा माप घ्या. तसंच डब्यापेक्षा बाटली उंचीला कमी आहे. ते प्रमाण ठरवा आणि काढा. आकार बघा बाटलीचा, प्रमाणात आली पाहिजे. काढा, सरांनी सांगितलं. मुलांनी पुन्हा पेन्सिलचे टोक उघड्या डोळ्यापुढे धरून मापं घेतली. बाटली काढू लागले. मला माप घेणं नाहीच जमलं, पण हे समजलं की बाटली डब्यापेक्षा लहान काढायला हवी. मी हातात शीस पेन्सिल घेतली. बाटली काढू लागलो. कशी बरं आहे बाटली? गळा उंच पण निमुळता, खाली धड, ते मोठं, गोल, जमेना. शेजारचा मुलगा कसं काढतो आहे बाटलीचं चित्र ते बघितलं. तसं काढू लागलो. छे, येईच ना. पेन्सिल जोरात उमटू लागली. बाटलीचा गळाच खूप मोठा येऊ लागला. बाटली लहान येऊ लागली, शिवाय डब्यापेक्षा मोठी. माका दाखय रे, मी शेजारच्या मुलाला पुन्हा म्हटलं. त्यानं त्याची वही दाखवली. त्यानं डबा बाटली काढली होती. चांगली काढली होती. माझी वही घेऊन एका कोऱ्या पानावर त्यांनी पटकन डबा बाटली काढली. मी ते गिरवू लागलो. फेरी मारत मुलांच्या वह्या बघत सर आले. समोर उभे राहिले. मला समजलं. मी घाबरून गेलो. खालीच मान आणि नजर ठेवून चित्र गिरवू लागलो. तू काढलंस? आलं का? सरांनी विचारलं. मी काही सांगितलं नाही. गिरवीत राहिलो. गिरवतो आहेस कशाला? आलं ना तुला? सरांनी विचारलं. मी मान खाली घालून गप्प. डोकीत पुन्हा जोराची टप्पल. काय विचारतो आहे मी? आता आली का तुला बाटली काढायला? सरांनी विचारलं. नाही, मी पुटपुटलो. मान खालीच. मग? यानं काढून दिली. पुन्हा डोकीत टप्पल. आता अधिक जोरात. पहिल्या तासापासून दुसऱ्याकडून काढून घे, सर म्हणाले. परीक्षेतही तसंच करणार का? नापास होशील. साधा घासलेटचा डब्बा काढता येत नाही? दुसरा आलास ना तू वफाला सगळ्या जिल्ह्यात? तरीही मी मान वर केली नाही. ड्रॉइंग यावं लागतं सगळ्यांना. साधं ऑब्जेक्ट ड्रॉइंग येत नाही. उद्या मेमरी ड्रॉइंग, लँडस्केप कसं काढणार? 3 वर्ष चित्रकला हा विषय असतो, लक्षात ठेव, सर पुढं जात म्हणाले. तास संपला. घंटा झाली. आम्ही बाहेर पडलो. पहिल्याच तासाला 3दा मारलेनी तुला मास्तरांनी, ड्रॉइंग येत नाही म्हणून, एक मुलगा बाहेर पडता पडता म्हणाला. मला नाही यायचं ड्रॉइंग, मी रडवेल्या स्वरात म्हणालो. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता ड्रॉइंगमुळे हानूला काय काय त्रास सहन करावा लागतोय पाहूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. कमेंट करायला विसरू नका.